साखरेच्या वाढत्या दराने नागरिकांच्या खिशाला झळ। ऐन सणासुदीच्या काळात साखर महागल्याने व्यावसायिकांसह नागरिक चिंतित। बेधडक न्यूज मध्ये आपले स्वागत। राज्यासह देशभरात साखरेच्या दरात वाढ होत असून त्यामागे उत्पादनात झालेली घट, हवामानाचा परिणाम आणि सणासुदीच्या काळातील वाढती मागणी ही प्रमुख कारणे असल्याचे दिसून येत आहे। बाजारात साखरेचा पुरवठा मर्यादित राहिल्याने किरकोळ दरात वाढ झाली आहे। मात्र यामुळे दैनंदिन घरगुती वापरासह हॉटेल चालक, चहाचे टपरी चालक, मिठाई व्यावसायिक यांनी चिंता व्यक्त केली आहे। साखरेच्या दरात वाढ झाल्याने याचा थेट परिणाम बाजारातील व्यवसायांच्या दरवाढीवर होणार असून यातून मात्र नागरिकांच्या खिशाला अधिकची झळ बसणार आहे। यंदाच्या हंगामात ऊसाच्या उत्पादनावर प्रतिकूल हवामानाचा परिणाम झाला। काही भागात कमी पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी व रोगराईमुळे ऊसाचे नुकसान झाले। त्यामुळे साखर उत्पादनात घट झाल्याचे कळते। उत्पादन कमी झाल्याने साखरेचा साठा अपेक्षित कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या सणांच्या पार्श्वभूमीवर मिठाई व खाद्यपदार्थांच्या निर्मितीसाठी साखरेची मागणी वाढू लागली आहे। मागणी वाढत असताना पुरवठा तुलनेने कमी असल्याने दरवाढीचा दबाव निर्माण झाला आहे। व्यापारी स्तरावर भविष्यातील संभाव्य दरवाढ लक्षात घेऊन साठवणूक वाढल्याचाही परिणाम बाजारावर होत असल्याचे नागरिकांचे मत आहे। सध्या अनेक भागात साखरेचे किरकोळ दर प्रति किलो 60 ते 65 रुपयांच्या दरम्यान पोहोचल्याचे दिसून येत आहे। साखरेच्या वाढत्या दरांचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून घरगुती अर्थकारणाचे गणित कोलमडू लागले आहे। दैनंदिन वापरातील अत्यावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे जनतेच्या खिशावर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे। विशेषतः मध्यमवर्गीय व सर्वसामान्य कुटुंबांना वाढीव खर्चाचा सामना करावा लागत असून नागरिकातून याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। साखरेचे वाढलेले दर सर्वसामान्यांना न परवडणारे असून याबाबत शासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे। तज्ञांच्या मते आगामी काही महिन्यात ऊसाच्या उपलब्धतेची स्थिती आणि सणासुदीतील मागणी यावर साखरेच्या दराची दिशा अवलंबून राहणार आहे। ही बातमी आपल्याला आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बेधडक न्यूज साठी मी समीर सरकार, बीड।